नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. कुमारी रीमा हिचा एक प्रश्न आला आहे. तिने विचारलंय, माझं वय 25 वर्ष आहे. माझं वारंवार डोकं दुखतं आणि कधी कधी उलटी झाल्याशिवाय डोकं दुखायचं थांबत नाही. मी या त्रासाला खूप कंटाळले आहे. कृपया हा त्रास मुळापासून बरं करण्यासाठी काही उपाय सुचवावा. रीमा, शरीरामध्ये पित्तदोष वाढण्याची प्रवृत्ती असली की असा त्रास होऊ शकतो. पण आहार, आचरण सांभाळलं आणि काही साधे घरच्या घरी करता येण्याजोगे उपचार नियमितपणे केले तर हा त्रास आटोक्यामध्ये ठेवता येऊ शकतो. सर्वप्रथम आहारात मूग, साळीच्या लाया, पारंपरिक किंवा खपली गहू, ज्वारी या गोष्टींना प्राधान्य द्यावं. रोज किमान 4 ते 5 चमचे घरी बनवलेलं साजूक तूप घ्यावं. स्वयंपाक करतानाही तेलाऐवजी तुपाचा जास्तीत जास्त वापर करावा. दुपारचं जेवण वेळेवर म्हणजे 12-12:30च्या दरम्यान करावं आणि भूक लागली असता त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. पादाभ्यंग हा उपचार शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उत्तम असतो. त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग म्हणजे तळपायाला तूप लावून शुद्ध काशाच्या वाटेने पाय चोळण्याचा चांगला उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2 ते 3 थेंब घरी बनवलेलं साजूक तूप टाकण्याचाही फायदा होईल. याशिवाय रोज सकाळी अमृत क्रिया हा योगशास्त्रातील साधा क्रियायोग करण्याचाही उत्तम उपयोग होईल. यासाठी जमिनीवर किंवा खुर्चीमध्ये कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसावं. ओठांचा चंबू करावा. जिभेची पुंगळी करून जीभ थोडीशी बाहेर काढावी. आता जिभेनी दीर्घ श्वास घ्यावा. जीभ आत घेऊन आवंढा गिळतो त्याप्रमाणे हवा गिळण्याची क्रिया करावी आणि नाकाद्वारे श्वास बाहेर सोडावा. यामुळे वातावरणातील अमृत म्हणजेच प्राणशक्ती शरीरमध्ये आकृष्ट होण्यास मदत मिळते आणि शरीर एस्पेशली रक्तधातू शीतल होण्यासही मदत मिळते. योगशास्त्रात या क्रियाला शीतली असंही म्हणतात. रीमा, हे सगळे उपाय तुला घरच्या घरी सुरू करता येतील. मात्र त्रासाची तीव्रता लक्षात घेता एकदा तज्ज्ञ वैद्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणंही चांगलं. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर प्रकृतीविषयी काही समस्या असेल तर ती तुम्ही आम्हाला स्क्रीनवरच्या नंबरवर विचारू शकता किंवा यूट्यूब, इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही, लोकशाही मराठीवर.